दुर्गा मातेचे चौथे रूप कुष्मांडा या नावाने ओळखले जाते। ही नवदुर्गांपैकी चौथी दुर्गा आहे। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या माता कुष्मांडा यांच्या कथेला विशेष महत्त्व आहे। असे समजले जाते की मातेच्या स्मित हास्याने म्हणजेच ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली, यामुळे देवीचे नाव कुष्मांडा पडले। विश्वाची निर्मिती अंधकारमय शून्यातून झाली होती, तेव्हा कुणीही सृष्टी निर्माण करू शकत नव्हते। अशा वेळी माता दुर्गेच्या कुष्मांडा रूपाने एक दिव्य हास्य केले। त्यांच्या त्या तेजस्वी हास्याने संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाश मिळाला आणि सृष्टीची सुरुवात झाली। मातेच्या उदरातूनच सूर्यदेव वास करू लागले। त्यांच्याच शक्तीने सूर्याला प्रकाश व उष्णता मिळाली, म्हणूनच माता कुष्मांडा यांना सूर्यलोकातील अधिष्ठात्री देवी असेही म्हटले जाते। त्या 8 भुजा असलेल्या आहेत म्हणून त्यांना अष्टभुजा देवी असेही म्हणतात। त्यांच्या हातात अमृत, पुष्प, धनुष्य, बाण, कमळ, गदा, चक्र व इतर दिव्य शस्त्रे आहेत। त्या भक्तांना आरोग्य, आयुष्य, सुख, समृद्धी आणि तेज प्रदान करतात। भक्त जो संपूर्ण श्रद्धेने चौथ्या दिवशी माता कुष्मांडा यांची पूजा करतो, त्याच्या जीवनातील अंधकार नाहीसा होतो आणि त्याच्या मनात नवचैतन्याचा प्रकाश निर्माण होतो। माता कुष्मांडा आपल्याला शिकवतात की हसतमुख राहिल्याने आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने जगातील कोणताही अंधकार दूर होऊ शकतो। श्री कुष्मांडा मातेचा बीज मंत्र: ओम देवी कुष्मांडायै नमः। ओम देवी कुष्मांडायै नमः।